माझं मन रमायला तयार होतं. मातीच्या घरात, भजनांच्या स्वरात, एकत्र आलेल्या कुटुंबात आणि वारशाची ओल जपणाऱ्या कोकणी माणसांच्या साधेपणात माझं मन रमायला तयार होतं. म्हणून सुरू झाला हा मुंबई टू कोकण प्रवास. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो कोकणात. आणि मला माहिती आहे मी खूप दिवसातून ब्लॉग बनवतो आहे. लाईक 1 वर्ष झालं असेल मी लास्ट ब्लॉग बनवलेला. आणि आज 1 वर्षाने ब्लॉग बनवतो आहे. आणि आज कोकणात यायचं निमित्त म्हणजे आज उद्या बसतात गणपती, मागे गणेशोत्सव आहे. तर आम्ही आलो कोकणात महाडला, माझ्या एका फ्रेंडच्या गावी आलो आहे. आणि इकडे आत्ता मस्त सकाळ झाली आहे, थंडी पण वाजते खूप. आणि यांचं घर आहे मस्त फार्म हाऊस, फुल फार्म हाऊस. इथून तगडा घर बांधले. हे इतकं सुंदर आहे ना यार, खरंच खूप भारी. मस्त सनराईज होतो आहे. इकडे पाठीमागे पक्ष्यांचा किलबिलाट आवाज होतो आहे बघा. इकडे एक छोटंसं घर आहे. कोकणात असे जवळ घर असतं आणि मस्त सनराईज होतो यार, मस्त खूप छान वाटते. मुंबईत हे सगळं अनुभवायला नाही भेटत, त्यामुळे गावचं लाईफमध्ये खरंच खूप भारी यार. खूप दिवसातून कोकणात आलो, पण छान वाटलं. सकाळचे ऑलमोस्ट 10 वाजलेत. रेडी पण झालो आहे. आणि आता आम्ही निघालो थोडं नदीवरती निघालो आहे. थोडं फेरफटका मारायला. सावित्री नदी इथे जवळच. रेंज नाहीये. येल्लो आहे रेंज. इथे एअरटेलला काहीच रेंज नाहीये, नाहीच आहे. कॉलिंग बिलिंग सब बंद आहे एअरटेलला. मला कॉलच येत नाहीत कोणाचे, लागत पण नाही. पीस कशाला बोलतात, याला बोलतात पीस. हे बघा कोकणातला जुना वाडा आहे. हे समोर घर आहे, त्याच्या समोरच आहे. छान आहे बाई. पहिले ती विहीर होती तिकडे, तिथून पहिले मोटर लावायची. कोणती सावित्री नदी नाही? म्हणजे सावित्री नदीची उपनदी नागेश्वरी नदी. नागेश्वरी. आम्ही पावसाळ्यात तिथे जातो. ते पाणी ते बघ, हे ठेवले, हां, दरवाजे लावलेले आहेत. तिथून पाणी फोर्स येतं, मग त्याच्यावर जातो, तिथून उड्या मारतो. हे शाळा आहे का? होय, शाळा आहे. प्राथमिक शिक्षण, मराठी शाळा. मराठी शाळा. आता कोण आहे की नाही इथे? बंद आहे का रे? 2 वर्षापूर्वी एकच मुलगी होती. एक मुलगी? एका मुलगीसाठी एक शिक्षक यायचा शिकवायला. काय बोलतो भाई? ही बघा मराठी शाळा ऑलमोस्ट बंद झाली. बघा त्यातली एक ही. हे तुझा फ्रेंड आला प्रचिती. केला की नमस्कार? बघा हा समोरचा घर नवीन बांधलं आता जस्ट. बघा काकी. नाही मम्मी नाही, व्हिडिओ काढतो. तो मम्मीला दाखवायला व्हिडिओ काढतो. काकी आहेत. काकी एक्झामिन करतायत, कशी करते ती. मम्मी बोलते काय? हा, तुम्ही युट्यूबला बघू शकता ब्लॉग. मम्मी बोलत नाही, व्हिडिओ काढतोय. तुम्ही नंतर युट्यूबला बघू शकता. बघा मी गोल बनवू शकते. तो बघ ना शेवगा पांढरे मांडव होता ना इथे, पहिली झाडं होती. झाड होता पहिला पडसवूनच होतं ना इथे. येस. तर आता ऑलमोस्ट संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही इकडे केळीची पानं काढले डेकोरेशनसाठी. अरे फक्त एवढंच काम केलं, आतमध्ये पण घेऊन जायचं यार. चालू करायचं, आम्ही आलो असतो झाल्यावरती, डेकोरेशन झाल्यावरती आलो असतो आम्ही. अच्छा.
माझा हात लागला विषय संपला. हा चांगलं वाटतं. बघा अजून एक फुल खाली घे. तो गाइस अपना डेकोरेशन पूरा हो गया है. हे बघा हा, जेव- Final look. तेच बोलतोय. फोटो मध्ये कसं भारी दिसते रे. आला कॅप्चर झाला आता. काय असं काय भारी बोललास? दिसते काय रिची बोललास? उलट. Light वर केलं बघ ना. डेकोरेशन कैसा बोला? मेन फुलांचा कलर जास्त दिसतो. एकदम एकदम छान. तुम्हाला कॅप्चर झालाय. डेकोरेशन एक नंबर झालाय. आम्ही ट्राय केलं की ऑर्गॅनिक करायचं पण नाही, हे कम्प्लिटली ऑर्गॅनिक नाहीये. डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे, फक्त लाइटिंग बाकी आहे थोडीशी. काय बोलतोस मग आरके बाकी? आणि आम्ही याला आरके आरके का बोलतो माझ्या त्याचं नाव काय? कुंभा आरके आम्हाला बोलतो नाही त्याचं आधीपासून बोलतो, कधीपासून बोलतोय आरके स्पॅन करतो. खाण्यात मग नाही, भात खातात. कोणतरी म्हणजे काका गेलेत काका. ए खाण्यात मांगण्यात भाई. कौन है तुम? कहाँ से कौन आए है हो? तुम? खाना देने के कहाँ बाद से आए कौन हो हो तुम? तुम? मी नाही भाव देगी. या अरे माझ्या कॅमेऱ्यामध्ये दिसत पण नाही, तेवढे काळे आहेत. ह्याचं तोंडच ह्याचं तर तोंडच काळे. हा तर पूर्णच काळा. ब्लॅक ब्युटी आहे. ब्लॅक ब्युटी डार्क ब्राउन है ना? ब्लॅक ब्युटी Black आहे. आहे. ब्लॅक आहे ब्लॅक हा ब्राउन ब्लॅक ब्युटी आहे ते. ब्राउन प्लस ब्लॅक प्लस व्हाईट. अरे तू पण नाही दिसत आहेस. मी पण ब्लॅक आहे. आय एम ब्लॅक. फायनली रेडी झालं आहे. आता मस्तपैकी 8 वाजलेत. हे बघा खाली पण तयारी चालू आहे. तर एकदम मस्त झालं आहे. खाली तयारी चालू आहे, ते जाऊन बघूया. थँक्यू डेकोरेशनसाठी मदत केली. डेकोरेशन पूर्ण झालं आहे. मस्तपैकी 8 ती वाजता काढ ना ती. डेकोरेशन पूर्ण झालं आहे. फायनल डेकोरेशन. ही असं का नाही? हे त्यांचे कुलदैवत आहेत. त्यांचे पूर्ण भावकीचे देव आहेत ना इथे. पूर्ण भावकीचे देव, येरुंकर भावकींचे देव सगळे इथेच आहेत एका जागे. देवघर आहे खूप मोठं यांचं छान. हा केला ना, पण लाईट लावली. तर इथे एक घर आहे, त्यांचं डेकोरेशन बघूयात. त्यांनी आम्हाला फोटो वाव. हे बघ छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती. छान गेले काय? मारून हां छान केलं. इथे हेच आहे ना? हम्म? ते ऋषीने आणले त्यातलंच आहे ना ते पण? हा तो पण हा मी रेडीमेड आणला हा, गणपती. हा, हा. शोकेश मध्ये ठेवायचा असतो तो. हा, हा, हा. दिसतंय भारी पण. हम्म.
तिथे मी गणपती त्याच्यातच बसवतो, त्यात ना त्यातच शोकेश मध्ये. हे बघा. ती फक्त मूर्ती काढतं काय बाहेर हा ती काढतो. त्याच्यात तो शोकेश दिसतच नाही डेकोरेशन मध्ये, त्या पुरा झाकून काढतो. एक नंबर. वायर फक्त झाकून टाकायची. तर काहीच आपल्या इथे मोदक बनवत आहेत, तांदळाचे मोदक. डीएम फॉरवर्ड. हा छोटू आहे, छोटू छोटू. चला गणपती आणायला जायचं. इथेच आहे गणपती मंदिरामध्ये, तिथून आणायचा गणपती. ए फटाके फटाके. आपण रेडी झाला, काका पण रेडी झाले आता. लाव 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 लाव. एक साथ लावतोय काय? गणपती आणायला जाऊयात. मोरया मोरया. मोरया. मोरया.
अरे वा यायचे बाबू इकडे अरे इकडेच फोटो काढतोय ना ऋषभ मामा की जय. इकडे बघा गेम्स चालू आहेत गेम्स रात्री 10 वाजलेत आणि यांचं गेम चालू आहे त्याच्यानंतर भजन पण आहे रात्रभर जागायचं बघायचे गेम्स संगीत खुर्ची खेळतात रेकॉर्डिंग झालेली आहे त्याचा एक राऊंड रात्री 11 वाजता चहा पितात हे मला सगळेच पितात गेम खेळत सगळे चाय पितात 11 वाजता रात्री रात्री काढायची अजून कसा पेपर कसा गेला एकदमच अवघड खूप टेन्शन आलेलं होतं माझ्या शेजारच्या काकूनी ना नाव आहे ना तर त्यांनी सणाच्या इथे नागपंचमी बघितलं यांनी गुढी पाडवा लिहिलं गुढी पाडवा मित्रांनो आम्ही चाललोय मंदिरात देवीच्या मंदिरात वरती एक्सप्लोर करायला थोडंसं कोणत्या मंदिरात चाललो रे आपण जननी माता मंदिर मी पूर्ण ब्लॉग आहे म्हणजे आम्ही 20 तारखेला आलतो तयारी वगैरे करायची तुम्ही लवकर आलतो 21, 22, 23, 24 असा पूर्ण एकातच ब्लॉग असणार आहे कारण मी करणार होतो वेगवेगळे ब्लॉग पण मी लॅपटॉप आणला नाही एडिटिंगसाठी त्यामुळे सगळं झोल झाला आहे सब लेट आहे का हा ब्लॉग पण कधी येणार मलाच माहिती नाही बोलले की असं वाटतं मरायसारखं ते बघा काय डोंगर काय झाडी काय डोंगर सगळं एकदम ओकेच. आपल्या बाप्पा लास्टची आरती आता लास्टची आरती आवाज बँडवाला जाणार आहेत बाप्पा आपले
पाण्यात पोहायचं आहे भाई. मंचनीला स्विमिंग लाईट पोहायचं पाण्यात. हे बघा त्यांनी आधी उडी मारली. हे बघा मंगल मूर्ती जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माल कामना पूर्ती. जय गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. ही शान कुणाची? बाप्पा गजानना वा 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 मस्त. गेले गावाला. या स्विमिंग पूलला काय तिकीट नाही काय नाही काय हो. नाही. 250 रुपये 550 काय नाही. त्याला गोड नाही चालत. मित्रांनो आता आपली निघायची वेळ झालेली आहे. मस्त हे बघा तयारी चालू आहे. बॅगा वगैरे भरतात. मस्त की भरपूर एन्जॉय केलं इकडे. आणि आपली काल विसर्जन झालं गणपतीचं आणि आज पूर्ण यांची फॅमिली पूर्ण घर आता रिकामा रिकामा दिसतं आहे. हे बघा इकडे कोणच नाही. काल पूर्ण गजबजलेलं होतं इथं. हे बघा लॉक लागलेत सगळे गेले आणि आम्ही पण आता निघालो आहे मुंबईला त्या घरी. आणि मी पण आता ब्लॉग एंड करतो आहे. 4 दिवस कसे गेले काय समजलं नाही. मस्तपैकी गणपती सेलिब्रेट केला, नदीवर पोहायला गेलो, गेम्स खेळलो, खूप मजा केली त्यांच्या फॅमिलीसोबत. खूप मजा केली आणि मला वाटतं आता ब्लॉग एंड केला पाहिजे. भेटूयात अशाच एका. आणि चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मी अजून व्हिडिओज अपलोड करेल पुढे मस्तपैकी. कन्सिस्टंट राहील आता यूट्यूब चॅनलला. मग खूप सारे ब्लॉग्स बघायला भेटतील, खूप सारे कंटेंट बघायला भेटतील. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटू तशीच एका पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.